नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित सेतू या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जे-इन्व्हेस्ट 2027साठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. जर तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये अर्जाची शेवटची तारीख, कोणते कागदपत्र लागतील आणि फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळायच्या हे सर्व सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जे-एन-व्ही बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात. जवाहर नवोदय विद्यालय ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने स्थापन केलेली निवासी शाळा आहे. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जवाहर नवोदय विद्यालय म्हणजेच नवोदय विद्यालय समितीद्वारे ही शाळा चालवली जाते. देशभरात 650हून अधिक जवाहर नवोदय विद्यालय आहेत. इयत्ता 6वी ते 12वी पर्यंत मोफत शिक्षण, निवासी, जेवण व गणवेश इथे पुरवलं जातं. जे-इन्व्हेस्ट परीक्षेद्वारे इयत्ता 6वी मध्ये प्रवेश दिला जातो आणि हे शिक्षण पूर्णपणे विनामूल्य असते. आता जे-इन्व्हेस्ट 2027साठी फॉर्म प्रक्रिया चालू झालेली आहे. मग आता फॉर्म कोण घेतं बघा, कंडक्ट कोण करत असतं तर नवोदय विद्यालय समिती म्हणजेच NVS हे फॉर्म कंडक्ट करत असते. ॲडमिशन आता तुम्हाला इयत्ता 6वीच्या वर्गासाठी म्हणजेच 2027-28 या शैक्षणिक वर्षासाठी ॲडमिशन मिळणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत आणि हे ऑनलाईन फॉर्म भरताना पूर्णपणे मोफत असणार आहे. तुमची कोणतीही फी तुमच्याकडून आकारली जात नाही. हे फॉर्म भरण्याची लास्ट डेट असणार आहे 31 जुलै 2026 आणि एक्झामची डेट आहे 28 नोव्हेंबर 2026. एक्झामसाठी टायमिंग असते सकाळी 11:30 ते 1:30 वाजेपर्यंत. टोटल तुमचे 100 मार्काची एक्झाम होणार आहे. 80 प्रश्न आणि 100 मार्कांसाठी पेपर येणार आहे आणि त्याचा रिझल्ट मार्च 2027 पर्यंत लागतो. आता या परीक्षेसाठी पात्रता निकष काय असणार आहे तर बघा, आता 2027साठी अर्ज करताना हा विद्यार्थी इयत्ता 5वीमध्ये शिकत असावा, म्हणजे शैक्षणिक वर्ष त्याचा 2026-27 हे वर्ष असणार आहे. तो विद्यार्थी सरकारी किंवा सरकारी अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत असावा, ही दुसरी अट झाली. आणि तिसरी महत्त्वाची अट आहे, विद्यार्थी ज्या जिल्ह्यातील जे-एन-व्ही मध्ये प्रवेश घेणार आहे तो त्याच जिल्ह्यात शिकत असावा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं आत्ता 5वीला ॲडमिशन जर सातारा जिल्ह्यातील असेल तर तुम्ही सातारा जिल्ह्यासाठी नवोदयसाठी फॉर्म भरू शकता. आणि एक अजून महत्त्वाची गोष्ट की जर एखाद्या विद्यार्थ्याने जे-इन्व्हेस्टमध्ये अगोदर कधी फॉर्म भरलेला असेल तर त्याला आता परत फॉर्म भरता येणार नाही आणि खाजगी शाळेतील विद्यार्थीसुद्धा या परीक्षेसाठी पात्र नसणार आहे. मग आता या परीक्षेसाठी वयोमर्यादा काय असणार आहे तर विद्यार्थ्यांचा जन्म हा 1 मे 2014 ते 30 एप्रिल 2016 या कालावधीत झालेले असणे अनिवार्य आहे. म्हणजेच परीक्षेच्या वर्षी विद्यार्थ्याचे वय 9 ते 11 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक असते. आता हे वय बंधन सर्व प्रवर्गांसाठी सारखेच लागू असणार आहे. म्हणजेच SC, ST, OBC आणि जनरल ह्या सगळ्याच कॅटेगरीसाठी वय तुमचं 9 ते 11 वर्ष असणं गरजेचं आहे. आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून फक्त सरकारी शाळेचा जन्म नोंदणी दाखला किंवा ग्रामपंचायत, नगरपालिका जन्म प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते. आधार कार्ड किंवा हॉस्पिटलचे रेकॉर्ड ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळे अर्ज भरताना जन्मतारीख काळजीपूर्वक भरा. चुकीची तारीख भरली तर आपला अर्जसुद्धा रद्द होऊ शकतो. आता हा फॉर्म भरताना तुम्हाला कागदपत्र कोणती कोणती लागणार आहेत बघा. पहिलं कागदपत्र असणार आहे ते जन्म प्रमाणपत्र. मुलाचा अधिकृत जन्म प्रमाणपत्र सादर करणं हे अनिवार्य आहे आणि ते जन्म प्रमाणपत्र ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा रुग्णालयानं दिलेले प्रमाणपत्रच ग्राह्य धरले जाणार आहे. दुसरं कागदपत्र आहे शाळा सोडलेल्याचा दाखला. मग विद्यार्थी आता ज्या शाळेत शिकत असेल तर त्या शाळेचा अधिकृत शाळा सोडलेल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेटसुद्धा चालणार आहे. तिसरा पॉईंट आहे पासपोर्ट साईज फोटो. ज्या विद्यार्थ्याचा तुम्हाला फॉर्म भरायचा तर त्या विद्यार्थ्याचा आत्ताचा रिसेंटमधला पांढऱ्या बॅकग्राऊंडमध्ये असलेला पासपोर्ट साईज आणि पालकांची स्वाक्षरी म्हणजे साईन लागणार आहे. आता तिथून पुढचा महत्त्वाचा पॉईंट येतो की ग्रामीण वर्सेस शहरी. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहे तर त्यावेळेस 2 कॅटेगरी असणार आहेत, ग्रामीण उमेदवार आणि शहरी उमेदवार. मग जर तुम्ही ग्रामीण कोट्यातून अर्ज करणार आहे तर तुम्ही तुमचं ॲडमिशन ग्रामीण कोट्यातलं असणं गरजेचं असतं. आणि जर शहरीसाठी आपण करणार असेल तर ती शाळा ही नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रातली असेल तर तुम्ही शहरीसाठी तिथं अप्लाय करणार आहे. मग महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकाच कोट्यातून तुम्हाला अर्ज करता येतो. म्हणजे ग्रामीण किंवा शहरी ह्या दोनपैकी कोणत्याही एकाच कोट्यातून तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि जर फॉर्म भरताना तुम्ही चुकीच्या कोट्यातून निवडला असेल, चुकीचा कोटा तुम्ही तिथं टाकलेला असेल तर तुमचा अर्जसुद्धा रद्द होणार आहे.
मग हा कोटा कसा निवडायचा, तर तुमच्या शाळेचा दर्जा जसा असेल तर त्यानुसार तुमचं ग्रामीण किंवा शहरी अवलंबून असणार आहे. म्हणजे जर ती शाळा तुमची ग्रामीण एरियात मोडत असेल तर तुमचा कोटा ग्रामीण येणार आहे, आणि ती शाळा जर महानगरपालिका नगरपालिका या कोट्यातून असेल तर तिथं तुमचा कोटा असणार आहे तो शहरी उमेदवारासाठीचा असणार आहे. मग त्याच्यानंतर अर्ज भरताना तुम्ही महत्त्वाची काळजीपूर्वक नोंद घ्यायची की तुमची शाळा नक्की ग्रामीणमध्ये मोडते का शहरीमध्ये मोडते, आणि त्यानुसार तुमचा कोटा डिसाईड करायचा आहे. आता पुढचा पॉईंट आहे आरक्षणाचा. तर JNVST 2027 विविध प्रवर्गासाठी आरक्षण डिक्लेअर केलेले. मग SC साठी 15%, ST साठी 7.5% आणि OBC साठी 27% आरक्षण आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3% आरक्षण येतं. तसंच अजून एक महत्त्वाचं आरक्षण म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी 75% जागा ह्या राखीव असतात. त्यामुळं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ह्या चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आता परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, तर परीक्षा ही आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 80 प्रश्न येणार आहेत आणि 80 प्रश्न तुम्हाला 100 मार्कांसाठी प्रश्नपत्रिका येणार आहे. परीक्षेचा कालावधी 2 तासाचा म्हणजेच 120 मिनिटांचा असतो आणि या परीक्षेत 3 भाग असतात. पहिला असतो तो मानसिक योग्यता चाचणी, त्यालाच मॅट म्हणतात. आता या वर्षीच्या नवीन पॅटर्ननुसार बदललेल्या सिलेबसनुसार तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये जो म्हणजे मॅथचं सेक्शन असणार आहे त्याच्यात बुद्धिमत्ता प्लस परिसर अभ्यास असं सेक्शन येणार आहे. म्हणजे जे 40 प्रश्न 50 मार्कांसाठी असणार आहे त्यातले 20 प्रश्न हे बुद्धिमत्तेचे येतील आणि 20 प्रश्न परिसर अभ्यासचे असणार आहे. असं मिळून मॅथचा सेक्शन तुमचा 40 प्रश्न 50 मार्कांसाठी येईल. त्याच्यानंतर मॅथ्सचा असतो तर तो मॅथ्सचा सेक्शन 20 प्रश्न असतील 25 मार्कांसाठी, आणि लँग्वेजचा जो सेक्शन असेल तर तो 20 प्रश्न 25 मार्कांसाठी. असे एकूण 80 प्रश्न आणि 100 मार्कांची ही परीक्षा असेल. 120 मिनिटांचा वेळ असणार आहे. आता महत्त्वाच्या तुमच्या चुका काय होतात तर ते बघणार आहेत. 2 प्रकारे आपण बघतोय, अर्ज भरताना होणाऱ्या चुका आणि कागदपत्रांबाबतच्या चुका. मग ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरताय तर त्यावेळेस महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की जन्मतारीख तुम्ही व्यवस्थित टाकायची. त्यानंतर शाळेचं पूर्ण नाव लिहायचं, शाळेचं नाव अपूर्ण लिहायचं नाही. त्याच्यानंतर जिल्हा तुम्ही व्यवस्थित निवडायचा. ज्या जिल्ह्यात तुमचं आत्ताचं ॲडमिशन असेल तर त्याच जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे. तुमचा जो फोटो टाकणार आहे तुम्ही तर तो फोटोसुद्धा व्यवस्थित स्पष्ट असा फोटो असला पाहिजे आणि त्यांनी जो साईज दिलेला आहे तर त्याच साईजमध्ये अपलोड करायचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट चूक कुठे होते तर मोबाईल नंबर किंवा ईमेल ID तुम्ही चुकीचा टाकता तर ते व्यवस्थित फॉर्म भरताना बघायचं आहे. आता ह्या झाल्या फॉर्म भरतानाच्या चुका. बाकीच्या चुका ज्या असतात तर त्या कागदपत्रांबाबतीतच्या असतात. तर त्यातली पहिली म्हणजे जन्मदाखला तुम्ही जोडायचा आणि जन्मदाखला तुम्हाला सांगितलेले की ग्रामपंचायत किंवा रुग्णालय ह्याचाच ग्राह्य धरला जाणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही कास्टमधून रिझर्वेशन घेणार असाल तर तुम्हाला जातीचा दाखला लागणार आहे आणि ग्रामीण आणि शहरी हे प्रमाणपत्र व्यवस्थित जोडायचं. ग्रामीणमध्ये मोडतंय तुमची शाळा की शहरीमध्ये, त्यामुळे त्याचं प्रमाणपत्र हे लागणार आहे. त्याच्यानंतर कागदपत्र जे तुमचे असणार आहे तर ते कागदपत्र स्कॅन करून फोटो काढून मग तिथं अपलोड करायचे. व्यवस्थित स्कॅन झालं पाहिजे. आता ऑनलाईन अर्ज करताना काय काय करायचं आहे बघा. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज करताय त्यावेळेस तुम्ही अधिकृत वेबसाईटवरूनच फॉर्म भरणं गरजेचं आहे. आता अधिकृत वेबसाईट कोणती आहे तर navodaya.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्ही JNVST क्लास 6 2027 रजिस्ट्रेशन असं ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याचं नाव, जन्मतारीख, जिल्हा आणि राज्य हे सगळं भरायचं. नेक्स्ट असणार आहे मग तुमच्या पालकांचं नाव आणि मोबाईल नंबर व्यवस्थित भरायचा आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा जो फोटो आणि स्वाक्षरी तुमची अपलोड करायची. त्याच्यानंतर जन्माचा दाखला आणि शाळेचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आणि अर्ज सबमिट करायचा. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो, तर तो रजिस्ट्रेशन नंबर व्यवस्थित ठेवायचा. तो नंतर आपल्याला हॉल तिकीट काढण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर लागणार आहे. फॉर्म ज्यावेळेस सबमिट करता त्यावेळेस सबमिट करण्याच्या अगोदर सगळी माहिती तुम्ही व्यवस्थित टाकली का हे एकदा चेक करायचं. आता JNVST 2027साठी अर्ज करण्यासाठी तुम्ही जी वेबसाईट वापरतात तर ती वेबसाईट अधिकृत आहे की नाही हे चेक करायचं. स्क्रीनवर मी तुम्हाला 3 वेबसाईट्स दिलेले आहेत, तर त्या 3 वेबसाईटपैकी कोणती वेबसाईट वापरायची. navodaya.gov.in ही तुमची अधिकृत वेबसाईट आहे, त्याच वेबसाईटवरून फॉर्म भरा. जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या वेबसाईटवरून अर्ज करत असाल तर तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळं फॉर्म भरताना अधिकृत वेबसाईटचाच वापर करा.
आता अर्ज भरताना तुम्हाला काय काय गोष्टी लागणार आहेत बघा. वैयक्तिक माहिती भरताना विद्यार्थ्याचं पूर्ण नाव व्यवस्थित भरायचं आहे, त्याची जन्मतारीख, लिंग, आधार क्रमांक, जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असाल तर जात प्रमाणपत्र, तसेच एखादा जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्याच्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र तयार असणं गरजेचं आहे आणि ते व्यवस्थित तिथं फॉर्ममध्ये अपलोड करायचं. कागदपत्र अपलोड करताना पासपोर्ट साईज तुमचा फोटो लागणार आहे, तो JPG फॉर्मॅटमध्ये हवा आहे आणि त्या फोटोची साईज ही 10 ते 100 KB दरम्यान असणं गरजेचं आहे. साईज जर मोठी असेल तर फॉर्ममध्ये तो फोटो अपलोड होणार नाही. विद्यार्थ्याची स्वाक्षरी, जन्माचा दाखला, शाळेचा दाखला आणि ग्रामीण क्षेत्र प्रमाणपत्र हे सगळं तुम्हाला स्कॅन करून कागदपत्र अपलोड करायचे. ऑनलाईन अर्ज सबमिट करताना navodaya.gov.in यावर आपल्याला अर्ज भरायचा आहे. हा अर्ज भरताना तुम्ही सबमिट म्हणण्याच्या अगोदर सर्व माहिती 2 वेळा तपासून घ्यायची, कारण एकदा सबमिट म्हणल्यानंतर तो फॉर्म तुमचा आहे असाच तिथं अपलोड होणार आहे, तिथं करेक्शन तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळं सबमिट होण्याच्या अगोदर तो फॉर्म तुम्ही 2 वेळा तपासायचा. फॉर्म भरताना तुमच्याकडून कोणतंही मूल्य आकारलं जाणार नाही, फ्रीमध्ये तुमचा फॉर्म भरला जाणार आहे. त्यामुळं कुठेही वेगळ्या वेबसाईटला जाऊन तुम्ही एखादी फी तुम्ही देऊ नका. आणि जो कोणता तुम्ही अर्ज सबमिट केला तर त्या सबमिट केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट व्यवस्थित काढून ठेवा. आणि रजिस्ट्रेशन नंबर हा लक्षात ठेवा, रजिस्ट्रेशन नंबर कुठेतरी सेव्ह करून घ्या, कारण याच रजिस्ट्रेशन नंबरचा यूज करून तुम्हाला हॉल तिकीट काढायला लागणार आहे. त्यामुळे हॉल तिकीट ज्यावेळेस येतील त्यावेळेस आपल्याला हा रजिस्ट्रेशन नंबर लागतो, त्यामुळे रजिस्ट्रेशन नंबर हा व्यवस्थित ठेवायचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म भरतानाची सगळी माहिती घेतलेली. जर ही तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गणित सेतू या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ इतर विद्यार्थी आणि पालकांपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे कोणाचीही फॉर्म भरण्याची संधी चुकणार नाही. अशाच JNVST अपडेट्स, फॉर्म भरतानाचे मार्गदर्शन आणि अभ्यासाशी संबंधित उपयुक्त व्हिडिओसाठी गणित सेतू या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.